त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहे, त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही, फक्त आमच्यावरती कारवाई होते, सूड भावनेनी कारवाई होते, याचा आम्ही निषेध करतो। आज आपण अधिकारी द्वेषापोटी राजकीय द्वेषापोटी हे सगळं करण्यात येतं असं वाटतं। 2014चा नेमका काय गुन्हा होता ज्यावरनं तुम्हाला शिक्षा झालेली आहे असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? ते कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं 353च्या केसमध्ये, हेमंत गोडसेचंच पाप आहे ते। त्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये ACP राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडा इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला त्यांनी 10 दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते। लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो, त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं आहे आणि अपील दाखल केलेलं असताना अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही, त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस। मुख्यमंत्र्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही असं कालच्या दिवशी दादा भुसे म्हणाले। तेच म्हटलं, कालच्या सभेचंच द्योतक आहे, कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला। काय म्हटलंय नोटीसीत, आपण काय उत्तर दिलं? नाही, उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता, त्यांना एक 10 दिवसाची वेळ मागितली, ते आता किती दिवस देतात बघू, त्यानंतर ठरवू। आता आपण नोटीस घेतली ना, नोटीस घेतली, त्याच्यामध्ये 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे। आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू। हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना, नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय। उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हाबंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तसं घडणार नाही। निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल। उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य वाढेल, कारण माझे मतदार शून्य आहेत। ओके, माझ्यावर कारवाई केल्यानं उलट 1 लाखांचं मताधिक्य वाजेंचं वाढेल, माझे मतदार शून्य आहेत असं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कालच्या सभेत जी मागणी झाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। आता त्यांना उत्तर द्यायला 10 दिवसांचा वेळ आहे। राजकीय सूडभावनेनं ही नोटीस झाल्याचं बडगुजरांनी म्हटलं आहे।